जय श्री कृष्ण. श्री ज्ञानेश्वर महाराज प्रसन्न. मी संध्या भडे. मी ज्ञानेश्वरी 19/6/25 लिहायला सुरुवात केली होती. तर मी माझं मनोगत सांगते आता आधी. श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्याचे सप्तशतोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष असल्यामुळे ज्ञानेश्वरी लिखाणाच्या संकल्पात सेवा करता आली, यातच धन्यता वाटली. श्री ज्ञानेश्वर महाराजांनी गीतेच्या 700 श्लोकांचे विवेचन करताना 9000 ओव्यांची अद्वितीय रचना केली. मी आधी गीतेचे लिखाण केले होते. ज्ञानेश्वरी लिहिण्याची प्रेरणा मला माझ्या मैत्रिणीकडून मिळाली. ज्ञानेश्वरी लिहायचा हा संकल्प करून 19/6/25 म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान आळंदीहून जेव्हा प्रस्थान होतं त्या दिवशी मी ज्ञानेश्वरी लिहायला सुरुवात केली. ज्ञानेश्वरी लिहिण्याचा प्रवास हा केवळ लेखनाचा नव्हता, तर आत्मशोधाचा होता. संत ज्ञानेश्वरांनी रचलेली ज्ञानेश्वरी म्हणजे मराठी भाषेतील एक अमूल्य ठेवा. ती लिहिताना मला केवळ शब्द उमटवत असल्याची भावना नव्हती, तर प्रत्येक ओवीतून जीवनाचे गूढ अर्थ मनात खोलवर झिरपत होते. ज्ञानेश्वरी लिहिताना संयम, श्रद्धा आणि शांती याचा अनुभव आला. प्रत्येक अध्याय, प्रत्येक ओवी लिहिताना मन एकाग्र होत गेले. रोज नित्यनेमाने लिहायचा ध्यास लागला. भगवद्गीतेतील तत्त्वज्ञान सोप्या व रसाळ मराठीत मांडणारी ही ग्रंथरचना मला जीवनाकडे पाहण्याची नवी दृष्टी देणारी ठरली. कर्मयोग, भक्तियोग आणि ज्ञानयोग यांचे सुंदर मिलन अनुभवले. आज असे वाटते की ज्ञानेश्वरी लिहिणे म्हणजे स्वतःशी संवाद साधणे होय. ज्ञानेश्वरी लिहिणे हे एक केवळ कार्य नव्हते, तर ती एक साधना होती. मी माझी ज्ञानेश्वरी लिखाण 22/1/2026 म्हणजे गणेश जयंतीच्या दिवशी पूर्ण केले. ज्ञानेश्वरी लिहिण्यासाठी श्री दत्ताभाऊ भगवान चिंचवडे यांचे मार्गदर्शन मिळाले. मी त्यांची अत्यंत आभारी आहे. तसेच ज्ञानेश्वरी सेवा समिती व श्री भोलेश्वर प्रतिष्ठान यांची मी खूप खूप आभारी आहे. आता मी माझा ग्रंथ दाखवते. पहिल्या पानावर मी नाव आणि पत्ता लिहिलेला आहे. पुढच्या पानावर गणपतीची आरती लिहिलेली आहे. तिसऱ्या पानावर श्री ज्ञानेश्वर महाराजांची जेव्हा पारायण होतं त्याआधी म्हणणारी प्रार्थना लिहिलेली आहे. काही श्लोक पण लिहिलेले आहेत. पुढच्या पानावर अथध्यानम लिहिलेलं आहे. नंतर माझे मनोगत व्यक्त केलेले आहे. पुढच्या पानावर अनुक्रमणिका लिहिलेली आहे. त्यात पूर्ण ओव्या, अध्यायाचे नाव, श्लोक किती, कुठले पानावर आहे ते सर्व मी लिहिलेले आहे. हा माझा पहिला अध्याय. इथे पहिला अध्याय सुरू होतो. अर्जुन विषाद योग. दुसरा अध्याय सांख्य योग. तिसरा अध्याय कर्मयोग. अध्याय चौथा ज्ञान कर्म संन्यास योग. अध्याय 5वा कर्मसन्यास योग. अध्याय 6वा आत्मसंयमन योग. अध्याय 7वा ज्ञान विज्ञान योग. अध्याय 8वा अक्षर ब्रह्म योग. अध्याय 9वा राजविद्या राजगुह्य योग.
अध्याय 10वा विभूती योग, अध्याय 11वा विश्वरूप दर्शन योग, अध्याय 12वा भक्ती योग, अध्याय 13वा क्षेत्रज्ञ विभाग योग, अध्याय 14वा गुणत्रय विभाग योग, अध्याय 15वा पुरुषोत्तम योग, अध्याय 16वा देवासुर संपाद विभाग योग, अध्याय 17वा श्रद्धात्रय विभाग योग आणि 18वा म्हणजे मोक्ष संन्यास योग. यानंतर मी काही प्रार्थना लिहिलेल्या आहेत आणि शेवटी पसायदान लिहिलेले आहे. धन्यवाद. आज माझ्या वाढदिवसाच्या दिवशी मला हे पाठवण्याची संधी मिळाली आहे त्याबद्दल धन्यवाद.